हॅलो हॅलो हॅलो, वेलकम बॅक टू न्यू ट्रॅव्हल गाईड व्हिडिओ. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण ही जागा माझ्या मनाच्या खूप क्लोज आहे. सो इंडियाचा ट्रॅव्हल सीझन सुरू होतोय. एकदा पावसाळा संपला की ऑक्टोबर नोव्हेंबर पासून ते एप्रिल मे पर्यंत लोक ट्रॅव्हल करतात आणि मी आता पुन्हा कधी ट्रॅव्हल करेन त्याची मला काही आयडिया नाहीये. पण मला असं वाटलं की आधी मी ज्या ज्या प्लेसेस एक्सप्लोर केल्यात तुमच्याबरोबर शेअर कराव्यात, कारण आम्ही आतापर्यंत जेवढं ट्रॅव्हल केलंय काश्मीर सोडून, कारण काश्मीरला आम्ही का टूर कंपनीकडून बुकिंग करून गेलो होतो. पण अदरवाईज आम्ही जितकं ट्रॅव्हल केलं आतापर्यंत ते सगळं आमचं आम्ही प्लॅन करतो, म्हणजे मोस्टली मी. माझा नवरा फक्त सोबत फिरतो माझ्याबरोबर आणि छान छान फोटो काढतो माझे आणि व्हिडिओज काढतो. मला असं वाटलं की ऋषिकेश बद्दल तुमच्यावर शेअर करावं. तुम्ही आता जर सर्च कराल तर ऋषिकेश बद्दल खूप ट्रॅव्हल गाईड ऑलरेडी लोकांनी शेअर केलेले आहेत. मी जे एक्सपिरियन्स केलंय ऋषिकेश मध्ये, म्हणजे मी कसं बोलू असं वाटतं मला. खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. मी 2दा ऋषिकेशला गेली आतापर्यंत. फर्स्ट टाइम तर मी पूर्ण 1 महिना राहिलेले, पण मी योगा ट्रेनिंग साठी गेले होते तेव्हा. सो त्यावेळेला मी ऍज सच वीकेंड सोडून, म्हणजे फक्त संडेला योगशाला बंद असायची, तर मी संडे सोडून अदरवाईज कधीच बाकी काही एक्सप्लोर नाही केलं तिथे. त्याच्यानंतर 1 वर्षाने माझं योगा ट्रेनिंग झाल्यानंतर 1 वर्षाने मी पुन्हा गेले होते. फक्त फिरण्यासाठी गेले होते, एक्सप्लोर करण्यासाठी गेलेले. त्यावेळेला जी आयटिनरी आम्ही फॉलो केली आहे ती मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे. सो ऋषिकेश वेगवेगळ्या गोष्टींसाठी खूप फेमस आहे. रामझुला, लक्ष्मण झुला, रिव्हर राफ्टिंग साठी जास्त फेमस आहे. त्याच्यानंतर तिथल्या गंगा आरतीसाठी ओळखलं जातं ऋषिकेश. आणि दोन्ही वेळा मी रिव्हर राफ्टिंग पण नाही केलेलं, मी बंजी जम्पिंग नाही केलेलं, मी कुठलेच ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटीज तिथे नाही केल्या. पण मी जे एक्सपिरियन्स केलंय ऋषिकेश मध्ये, जितकं एक्सप्लोर केलंय ते खूप छान आहे. सो आपण वेळ न घालवता सुरू करूया व्हिडिओ. तर पहिली गोष्ट येते की ऋषिकेश एक्सप्लोर करायला आपल्याला किती दिवस पाहिजेत. मी तर महिनाभर राहिले तरी मला वाटत नव्हतं की घरी यावं. ते असं आहे ना की आपण 15 दिवस, 10 दिवस, महिनाभर पण एक्सप्लोर करू शकतो, पण ऍटलिस्ट 3 ते 4 दिवस तरी द्यायला पाहिजेत. तेही खूप कमी आहेत असं मला वाटतं, पण खूप सुट्ट्यांचा इश्यू असतो अदरवाईज जे वर्किंग असतात त्यांच्यासाठी. पण 3 ते 4 दिवस एक्सप्लोर करायला हवेतच. म्हणजे 1-2 दिवसात तर काहीच नाही बघू शकत आपण ऋषिकेशमध्ये, म्हणजे फार असं हात लावून आल्यासारखं होईल. म्हणजे मला असं वाटतं की काही अर्थच नाहीये त्याला. सो 2 दिवस वगैरे नसतं जायचं, 4 दिवस तरी ऍटलिस्ट ऋषिकेश एक्सप्लोर करायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो की तिथे पोहोचायचं कसं. तर पहिलं आहे हरिद्वार रेल्वे स्टेशन आणि दुसरं जवळचं रेल्वे स्टेशन आहे ऋषिकेश योगनगरी रेल्वे स्टेशन. योगनगरी ऋषिकेश हे एक दुसरं रेल्वे स्टेशन आहे. सो तुम्ही मुंबईतून, महाराष्ट्रातून कुठूनही, म्हणजे जर आपल्याला बाय ट्रेन जायचंय तर सगळ्यात जवळचं स्टेशन आणि जास्त कनेक्टिव्हिटी असलेलं स्टेशन आहे हरिद्वार. जर तुम्हाला फ्लाईटने जायचं असेल तर देहरादून एअरपोर्ट सगळ्यात जवळचं एअरपोर्ट आहे. आम्ही जी ट्रेन पकडलेली ती हरिद्वारला सकाळी 7:30 वाजता पोहोचली होती. सो आम्ही 7:30 वाजता तिथे पोहोचलो हरिद्वारला. तिथून स्टेशनच्या बाहेरच नाश्ता केला आणि नंतर आम्ही शेअर ऑटोने ऋषिकेश बस स्टँडला आलो. सो शेअरिंगने तुम्ही ऋषिकेश बस स्टँड पर्यंत येऊ शकता आणि तिथून पुन्हा ऑटो करून, शेअर ऑटो, किंवा जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुम्ही डायरेक्ट पण जाऊ शकता. तिथून तुम्ही तपोवन या. तुम्हाला जर खूप छान ऑथेंटिक रिअल ऋषिकेशचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तपोवन मध्ये स्टे करा. सो माझं योगा टीचर ट्रेनिंग पण तपोवन मध्येच झालेलं, अप्पर तपोवनला. सो त्याच्यानंतर जी मी ट्रिप केली तेव्हा पण मी तपोवन मध्ये स्टे केला होता. हरिद्वार वरून ऋषिकेशची जर्नी साधारण 1 तासाची आहे. आता तुम्ही तिथे पोहोचल्यानंतर पुढचा प्रश्न येतो की राहायचं कुठे. खूप हॉटेल्सचे पण ऑप्शन्स आहेत आणि हॉस्टेल्सचे पण ऑप्शन्स आहेत तपोवन मध्ये. आम्ही तर प्रेफर केलेलं की हॉस्टेललाच राहूया. 400 मध्ये आम्हाला डॉर्मेटरीचा 1 बेड मिळालेला. मी काही हॉस्टेल्सच्या लिंक्स पण डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करते. सो तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर तुम्ही तिथून करा. 3 नाईटचं बुकिंग आम्ही सेम हॉस्टेलमध्ये केलेलं. आता तिथे पोहोचल्यानंतर पुढचा प्रश्न येतो की फिरायचं कुठे आणि कसं. सो तिथे आपल्याला लोकल ट्रॅव्हल करायला भरपूर ऑप्शन्स आहेत. म्हणजे रेंटल बाईकचा ऑप्शन आहे, कार पण मिळू शकते रेंटल, आणि तिथे टुकटुक पण चालतात, म्हणजे ज्या ऑटो असतात त्याही चालतात. सो शेअरिंग मध्ये पण चालतात टुकटुक, त्याच्यामुळे तो एक ऑप्शन आहे. आणि बाईक पण आहेत. मला असं वाटतं पहिल्या दिवशी बाईक वगैरे रेंट करायची गरज नाहीये. पहिला दिवस थोडा चिल ठेवायचा, कारण आपण खूप ऑलरेडी ट्रॅव्हल केलेलं असतं. काहीतरी 30-35 तास लागतात मुंबईतून तिथे पोहोचायला. सो पहिल्या दिवशी तर मी म्हणेन काहीच बाईक, कार काही घेऊ नका. आणि पहिल्या दिवशी म्हणजे आपण एक साधारण 11-12 पर्यंत तिथे पोहोचतोय असं जरी कन्सिडर केलं. सो आपण हॉस्टेलला पोहोचलोय, चेक इन केलंय, फ्रेश झालोय, सगळं झालं. त्याच्यानंतर तुम्ही 2-3 गोष्टी एक्सप्लोर करू शकता पहिल्या दिवशी.
परमार्थ निकेतन आश्रम आणि त्यांची गंगा आरती, आणि तिथून थोडंसंच पुढे परमार्थ निकेतन पासून थोडं पुढे 84 कुटिया म्हणून एक जागा आहे, ज्याला बीटल्स आश्रम पण म्हणतात, कारण तिथे बीटल्स बँड जो आहे त्यांनी व्हिजिट केलेलं, त्यांचं तिथे खूप मोठं पेंटिंग पण आहे. ती पण जागा खूप सुंदर आहे. लक्ष्मण झुलाजवळ जे लोकल मार्केट आहे आणि कॅफेज आहेत तिथे खूप छान, ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता. सो आम्ही पहिल्या दिवशी लंच पण एका कॅफेमध्ये गेलेलो, जिथून खूप सुंदर गंगा नदीचं पात्र दिसतं आणि असे खूप कॅफेज आहेत जिथून छान तुम्हाला व्ह्यू एन्जॉय करता येईल फूड सोबत. तपोवन हा डोंगरावर आहे, त्याच्यामुळे तिथून गंगा नदीकडे जर उतरायचं असेल, आपल्याला नदीच्या पात्राजवळ जायचं असेल तर छान खाली उतरत यावं लागतं. तर दोन्ही बाजूला खूप छान छान शॉप्स आहेत, भरपूर छान मार्केट एक्सप्लोर करता येऊ शकतं. तर पहिल्या दिवशी मला असं वाटतं थोडं चिल असू देत. हॉस्टेलमधून निघाल्यावर आधी एका कॅफेमध्ये लंच करा, मग बीटल्स आश्रम मध्ये जा, कारण 5 वाजता वगैरे आश्रम बंद होतं एनिवे. मग बीटल्स आश्रम एक्सप्लोर केल्यानंतर संध्याकाळच्या 6च्या आरतीला तुम्ही गंगा आरतीला परमार्थ निकेतन आश्रम मध्ये येऊन बसा. खूप सुंदर आहे परमार्थ निकेतन आश्रमची गंगा आरती पण. ऋषिकेश मध्ये मी तर म्हणेन जेवढे दिवस आपण राहतो तेवढे दिवस रोज ट्राय करायला पाहिजे की वेगवेगळ्या घाटांवरची आरती, गंगा आरती आपण अटेंड करतोय. सो ही गंगा आरती झाल्यानंतर तुम्ही तिथेच लोकल फूड पण खाऊ शकता. आम्ही तर स्ट्रीट फूड खाल्लं होतं, ऍज डिनर केलं पण नव्हतं. खूप छोटे छोटे तिथे स्टॉल्स आहेत, फूड स्टॉल्स, सो ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता. पहिला दिवस असाच चिल जातो. आणि हॉस्टेल्स पण खूप सुंदर वाईब असलेले हॉस्टेल्स आहेत. आमच्या हॉस्टेलला पण मस्त वाईब होती आणि गेम्स वगैरे पण आम्ही तिथे एन्जॉय केले सगळ्यांसोबत. तर छान ओळख होते बाकी ट्रॅव्हलर्स सोबत. सोलो ट्रॅव्हलर्स असतात, काही ग्रुप्स असतात, त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन्स करता येतात छान छान. मला तर असं वाटतं की पहाड एक्सप्लोर करणाऱ्या लोकांची वाईब खूप छान असते. सो रात्री हॉस्टेलला जाण्याआधी एक बाईक रेंटल शॉप आहे, त्याचं पण मी इथे नाव देते. तर संध्याकाळी हॉस्टेलला जायच्या आधी तुम्ही बाईक रेंट करा आणि मग हॉस्टेलला जा बाईक घेऊन. कारण तुमच्याकडे जर स्कूटी असेल किंवा बाईक, कार असेल तर तुम्हाला सनराईज बघायला जाता येऊ शकतं सकाळी, कारण इतक्या लवकर आपल्याला काही लोकल ट्रान्सपोर्ट मिळू नाही शकत तिथून. तर तपोवन पासून 50-55 किलोमीटरवर एक कुंजापुरी माता मंदिर आहे आणि इतकं सुंदर आहे ते मंदिर. ती जागा इतकी छान आहे, वाईब तर खूप छान आहे त्या जागेची. पण तिथून मेन म्हणजे खूप सुंदर सनराईज बघायला मिळतो. मी तिथे 2दा गेली आहे, जेव्हा मी योगशाळेत होते तेव्हा पण आणि जेव्हा आम्ही नंतर ट्रिपला गेलेलो तेव्हा पण. संडेला तर तिथे बऱ्याच योगशाळांमधून मुलं येतात. मंदिरात जाण्याआधी थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात. म्हणजे सनराईजचा टाइम बघून जर निघालात तुम्ही तर तुम्हाला बरोबर मला असं वाटतं 1-1.5 तास आधी वगैरे निघायला पाहिजे, कारण 15 ते 20 मिनिटं लागतात मंदिरात वरती जायला. आरामात रमत गमत गेलात तर. तपोवन पासून मंदिरापर्यंतचा रस्ता खूप सुंदर आहे. सनराईज नंतर आम्ही जेव्हा दर्शन घेतलं मंदिरात तेव्हाच आम्ही मंदिराच्या जवळच्या एका छोट्याशा स्टॉलवर नाश्ता केला होता, मॅगी खाल्लेली आणि चहा प्यायलो होतो. तर तुम्ही त्याच्यानंतर देवप्रयाग जायला निघू शकता. देवप्रयाग तिथून कुंजापुरी मंदिरापासून 90 किलोमीटर्सवर वगैरे आहे. मध्ये मध्ये रस्ता थोडा खराब होता, पण अदरवाईज बराचसा रस्ता चांगला आहे. आम्ही साधारण 1-1.5-2 तासात पोहोचलो तिथे देवप्रयागला. देवप्रयाग बद्दल तुम्ही ऐकलं नसेल तर मी सांगते. देवप्रयाग ही अशी एक जागा आहे जिथे अलकनंदा आणि भागीरथी नदीचा संगम आहे आणि तो संगम झाल्यानंतर पुढे ती गंगा म्हणून वाहते आणि ती जागा पण खूप छान आहे. खरं तर हे ऋषिकेश मध्ये नाहीयेत, देवप्रयाग पण आणि कुंजापुरी पण मला असं वाटतं की ऋषिकेश गेल्यावर ह्या 2 जागा बघायला पाहिजेत जर तुमची परत परत तिकडे फेरी होणार नाहीये तर. मी तर मला असं वाटतं खूपदा जाणार आहे आयुष्यात. जर तुम्ही एकदाच ही ट्रिप करताय तर ह्या जागा नक्की एक्सप्लोर करा. बाईकवरून होऊ शकतात कव्हर म्हणून मला असं वाटलं की ऍड करावं ट्रॅव्हल गाईडमध्ये. आम्हाला तर चांगला एक्सपिरियन्स आलाय. माझे व्लॉग्स पण ऍक्च्युली मी टॅग करते डिस्क्रिप्शन मध्ये, जर तुम्हाला बघायचे असतील. हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही माझे दोन्ही व्लॉग्स पण बघा, मग तुम्हाला अजून जास्त क्लिअर आयडिया येईल. एंटर केल्यानंतर देवप्रयाग मध्ये तिथे एक पाटी आहे जिथे लिहिलेलं आहे संगम घाट की ओर. तिथे गाडी पार्क करून त्याच्यानंतर आपण छान खाली उतरत येऊ शकतो घाटाजवळ, म्हणजे संगम जिथे आहे तिथे येऊ शकतो. खूप सुंदर जागा आहे ती पण. इतकं छान वाटतं, म्हणजे 2 एकदम वेगळ्या नद्या आणि त्यांचा इतका छान संगम बघायला मिळतो. म्हणजे भागीरथी नदीचा फ्लो खूप मॅसिव्ह आहे, धोधो येत असतं ते पाणी आणि आवाज पण खूप असतो त्या नदीचा. आणि अलकनंदा नदी एकदम शांत वाहत येणारी नदी आहे आणि त्यांचा खूप सुंदर संगम बघायला मिळतो. ते पाणी पण म्हणजे जिथे आहे संगम तिथे ते पाणी एकत्रही होत नाही, तर ते छान असं सेपरेट पण दिसतं. ते पर्वणी आहे डोळ्यांना ती जागा. आणि प्रयाग म्हणजे संगम आणि ईश्वरी संगम मानला जातो त्या नद्यांचा, म्हणून त्या जागेला देवप्रयाग नाव आहे. काही लोक तिथे आंघोळ पण करतात, तिथे बॅरिगेड्स लावलेले आहेत, सो तुम्ही त्या संगमात आंघोळ पण करू शकता. आम्ही फक्त
डोक्यावरून पाणी घेतलेलं आम्ही, आंघोळ वगैरे नव्हती केली. सो तिथे छोटी छोटी मंदिरं आहेत, तिथे तुम्ही नमस्कार करून तिथल्याच देवप्रयाग मधल्या कुठल्याही हॉटेलमध्ये लंच करू शकता. तिथून निघून हॉस्टेलला येऊन फ्रेश होऊन परत तुम्ही गंगा आरती अटेंड करू शकता. हे एका दिवसात होऊ शकतं. म्हणजे जरी ऐकायला असं वाटत असेल की 150-300 किलोमीटरचा टोटल ट्रॅव्हल करणं शक्य आहे का एका दिवसात, तर काहीच फील नाही होत. म्हणजे आम्हाला तरी नव्हतं झालं. आणि संध्याकाळची शत्रुघ्न घाट आहे, जे तपोवनपासून सगळ्यात जवळचा घाट आहे, तिथे खूप सुंदर आरती होते. रिसेंटलीच तिथे गंगा आरती सुरू झाली आहे. सो खूप गर्दी नसते, तुम्हाला खूप जवळून छान आरती बघता येते. तो एक्सपिरियन्स पण खूप छान आहे. सो दुसऱ्या दिवशी ह्या 3 गोष्टी तुम्ही करू शकता. एकतर सनराईज बघायला जाऊ शकता कुंजापुरी मंदिरात, दुसरं देवप्रयाग संगम बघायला जाऊ शकता, आणि तिसरं शत्रुघ्न घाटाजवळ तुम्ही गंगा आरती अटेंड करू शकता. त्याच्यानंतर येतो तिसरा दिवस. तर तिसऱ्या दिवशी तिथे एक सिक्रेट वॉटरफॉल म्हणून जागा आहे. त्या वॉटरफॉललाच नाव सिक्रेट वॉटरफॉल आहे. आणि हा वॉटरफॉल येतो अप्पर तपोवन मध्ये. गुगल मॅप वरती पण त्याचं लोकेशन मिळू शकतं. आम्ही तर चालत गेलेलो, आम्ही रिटर्न केली दुसऱ्या दिवशी सकाळी स्कूटी. पण तुम्ही स्कूटी घेऊन पण जाऊ शकता जर तुम्हाला तेवढं चालायचं नसेल तर, कारण बरंच चालावं लागतं. तसं बऱ्यापैकी सिक्लुडेड आहे वॉटरफॉल सध्या तरी. फारशी गर्दी नव्हती आम्ही गेलो तेव्हा, पण 3-4 मुलं होती, ती पण आम्ही गेल्यानंतर 10-15 मिनिटांनी निघून गेली. सो बराच वेळ तर आम्ही चौघच होतो तिथे. आणि तिथे एक फूड स्टॉल आहे बाजूला छोटंसं. ऑन द वे कॅम्पिंग साइट्स पण दिसू शकतात. सो जर तुम्हाला हॉस्टेलला नसेल राहायचं, एखादा दिवस तुम्ही कॅम्प साईट वरती पण एक्सपिरियन्स घेऊ शकता. आणि आम्ही सकाळी लवकर निघालेलो आणि छान तिथे वॉटरफॉलला गेलो, मज्जा केली तिथे. मी तर आजच पाण्यात उतरले नव्हते, कारण मला माहिती नाही का, म्हणजे मला स्विमिंगचा कॉन्फिडन्स पण नाहीये. आणि खूप थंडी होती ऑलरेडी तेव्हा फेब्रुवारीमध्ये, आणि ते पाणी पण खूप गार होतं. तर आम्ही दोघंही नव्हतो उतरलो, पण माझ्या दादानी आणि वहिनीने खूप एन्जॉय केलेलं. मी त्याच्या क्लिप्स पण ऍड करेन इथे. खूप सुंदर वॉटरफॉल आहे तो. हॉस्टेलला येऊन फ्रेश होऊन 13 मंजिली इमारत वालं एक मंदिर आहे, म्हणजे 13 फ्लोअरचं मंदिर आहे, जे आहे लक्ष्मण झुला जवळ. ते मंदिर पण खूप सुंदर आहे. तिसऱ्या दिवशी तुम्हाला जर एक ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी काही अटेंड करायची असेल तर तुम्ही दुपारच्या पिरियड मध्ये वगैरे रिव्हर राफ्टिंग करू शकता किंवा बंजी जम्पिंग करू शकता. मला तर असं वाटतं की ते काही करण्यापेक्षा गंगा नदीच्या पात्राजवळ जाऊन बसा. ती जी फिलिंग आहे ती फिलिंग जगात कशातच नाहीये. इतकं सुंदर वातावरण आहे एकतर ऋषिकेशमध्ये, आणि तर तुम्ही तासनतास तिथे बसलात तरी तुम्हाला उठावंसं वाटणार नाही. छान तो आनंद घ्या, त्या शांततेचा आनंद घ्या. आपल्याला तेच मिळत नाही शहरात. ऍक्टिव्हिटीज मी का म्हणाले की दुपारच्या पिरियड मध्ये करा त्या मंदिरात जाऊन आल्यानंतर, कारण पुन्हा संध्याकाळी 6-6:30ची गंगा आरती तुम्हाला अटेंड करता येऊ शकते. आणि मी आता जी गंगा आरती सांगते ती खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्रिवेणी घाटावर जी गंगा आरती होते तो एक्सपिरियन्स तुम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही. कारण तिथे गंगा आरती तर खूप बेस्ट आहे तिथली, सगळीचकडे गंगा आरती खूप छान होते ऋषिकेशमध्ये. पण तिथे भजन संध्या असते गंगा आरती झाल्यानंतर. सो तुम्ही संध्याकाळी त्रिवेणी घाट जा, ते थोडं तपोवन पासून लांब आहे. पण जर तुम्ही लवकर आवरून निघालात तर तिथे ज्या टुकटुक चालतात त्या टुकटुक पण शेअरिंग पण जाते, आणि 40-50 रुपीज समथिंग घेतात एकाचे, आणि तुम्हाला ते घाटाच्या थोडं अलीकडे सोडतील. त्रिवेणी घाटच्या चालत आपण जाऊ शकतो, 2 मिनिटावर सोडतात ते. फर्स्ट कम फर्स्ट आहे गंगा आरतीच्या बाबतीत सगळीकडे. म्हणजे तुम्ही कुठेही गंगा आरती अटेंड करायला जा, तिथे तुम्ही काही रिझर्व करून सीट असं जाऊ नाही शकत. जो सगळ्यात आधी पोहोचतो तिथे त्यांना पुढे बसायला मिळतं. तर त्रिवेणी घाट जवळ पण तसंच आहे. तिथली गंगा आरती झाल्यानंतर तिथे भजन संध्या होते, आणि सगळी लोक तिथे खूप छान नाचत असतात त्या भजनामध्ये. आणि ते भजन संपल्यानंतर रामजप सुरू झाला होता. मी तर इमोशनल झालेले ते रामनाम ऐकून ऐकून. आधी मी नाचत होते छान त्या सगळ्या लोकांमध्ये, मी आणि माझी बहिणी आम्ही खूप नाचलो. आणि मला नंतर इतकं रडू यायला लागलं, कारण तिथे वातावरण निर्मिती जी करतात त्या भजन संध्येमध्ये खूप खूप मजा येते. आपण शब्दात मांडू नाही शकत तो एक्सपिरियन्स. मला असं वाटतं की मस्ट विजिट जागा आहे. बाकी काही करा नका करू, पण त्रिवेणी घाटची गंगा आरती नक्की अटेंड करा, आणि ती भजन संध्या पण अटेंड करायला विसरू नका. नंतर तुम्ही कुठेही लोकल कॅफेमध्ये किंवा एखाद्या लोकल फूड स्टॉल, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये पण खाऊ शकता. अकॉर्डिंग टू मी मस्ट विजिट प्लेसेस वाटलेत मला हे. तसं बघायला गेलं तर अशा ठिकाणी ना खूप मंदिरं असतात, आणि आपण जाऊ तितकी मंदिरं कमी आहेत तिथे. तर तुम्हाला जर हेल्पफुल वाटलं हे तर तुम्ही तसं कमेंट करून नक्की मला सांगा. तुमची ट्रिप झाल्यानंतर पण पुन्हा मला मेसेज करून सांगा की तुम्ही किती एन्जॉय केलं. ही आयटिनरी फॉलो करून तुमची ट्रिप कशी झाली तेही मला नक्की कमेंट करून सांगा, किंवा मला DM करून सांगा.
मला खूप आवडतात तुमचे मेसेजेस वाचायला आणि मला खूप छान वाटतं की माझ्या ट्रिपमुळे कोणाला तरी हेल्प झाली आहे. मी ट्रॅव्हलशी रिलेटेड तर सगळ्या माझ्या फॉलोअर्स बरोबर गप्पा मारते असं समजा. मला कोणीही मेसेज करू देत रिगार्डिंग ट्रॅव्हल, मला कोणीही काही मेसेज करू देत, मी नक्की रिप्लाय करते. बाकी कशाला रिप्लाय केला नाही केला तरी, कारण मला मजा येते खूप एक तर ट्रॅव्हलशी रिलेटेड डिस्कस करायला आणि बोलायला कोणाशीही. मला असं वाटतं की मीच जाते तेव्हाच एक्साइटमेंट असं नाही, तुम्ही जाताय तरी पण मी एक्साइटेड आहे. सो सॉरी, माझा फोन ऑफ झाला होता. आणि एक गोष्ट मला सांगायची आहे की मी माझी ट्रिप कशी केली होती त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत आणि साधारण प्राइस रेंज पण मी त्याच्यामध्ये मेन्शन करते. ऑब्व्हियसली सीझन टू सीझन प्राइजेस चेंज होतात, पण थोडीफार आयडिया येईल तुम्हाला पण त्याच्यामुळे. आय होप तुम्हाला या व्हिडिओने नक्की हेल्प होईल. कुठलंच ट्रॅव्हल गाईड खरं तर जसंच्या तसं फॉलो केलंच पाहिजे असं नसतं. ऑब्व्हियसली आपण आपल्याप्रमाणे त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो, पण तुम्हाला तिथल्या गोष्टींची माझ्यामुळे थोडीफार कल्पना आली असेल. आता मी जेवढं मला जमलंय ते सगळं मी ऑलरेडी शेअर करून झालेलं आहे आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये पण सगळे डिटेल्स देते, तुम्ही नक्की चेकआउट करा. अदर दॅन दॅट तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा कमेंट्समध्ये किंवा DM केलं तरी पण मी सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी नक्की देईन. माझे इंस्टाग्राम ID पण मी इथे आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण मेन्शन करेनच. इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करा, मी भरपूर गोष्टी इंस्टाग्रामवर पण शेअर करत असते. तो आपण भेटू पुढच्या ट्रॅव्हल गाईड मध्ये. तर हा व्हिडिओ त्या सगळ्या लोकांबरोबर शेअर करा ज्यांच्या बरोबर तुम्हाला ऋषिकेश जायचंय. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय.